मित्रांनो, कालच एका विद्यार्थ्याशी भेटणं झालं. खूपच गोंधळलेल्या परिस्थितीत तो होता. त्याचा प्रश्न असा होता की सर, एवढ्या आशेने माझ्या एक छोट्या गावातनं मी एवढ्या मोठ्या शहरात आलो, पुण्यासारख्या शहरात BSc कम्प्युटर सायन्स कोर्सला मी प्रवेश घेतला. आता परिस्थिती अशी आहे की कॉलेजमध्ये काहीच शिकवत नाही किंवा शिकवलं तरी मला कळत नाही. प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तरी तो क्लिअर होत नाही. नेमकं मी आता काय करू? मित्रांनो, ही फक्त त्याचीच कहाणी नाहीये, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची सेम परिस्थिती आहे. फक्त आहे तशी चाल ढकल करतायत. आज कळेल उद्या कळेल ह्या आशेने फक्त ट्रायल अँड एरर ह्या मेथडवर पुढे काम करतायत. बरेचसे कॉलेजेस असे आहेत जिथे अगदी नवीन नवीन आत्ता पासआउट झालेले फॅकल्टीज जे आहेत त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांनाच कळत नाही तर ते मुलांना काय शिकवणार? आणि समजा चांगले एक्सपिरियन्स फॅकल्टीज जरी असतील विद्यार्थी मित्रांनो, पण जी लेवल असते बघा, गावखेड्यातनं जेव्हा एखादा विद्यार्थी येतो, मराठी मीडियम मधनं हा विद्यार्थी आलेला असतो, 11वी 12वी पुण्यासारख्या शहरामध्ये जे विद्यार्थी असतात ते कॉम्प्युटर सायन्स IT सारखा विषय घेऊ शकतात आणि त्याची तयारी ते सुरुवातीपासून करत असतात. त्यांच्याकडे आधीपासून चांगले स्मार्टफोन असतात, लॅपटॉप असतात. पण हा जो सर्वसामान्य विद्यार्थी असतो, जो गावखेड्यात येतो, शेतकरी बांधवांची मुलं असतात, त्यांच्याकडे लॅपटॉप नसतात मित्रांनो, किंवा यांच्याकडे तेवढी स्मार्ट फॅसिलिटी नसते. आणि अशा परिस्थितीत ते फक्त जिद्द की आपल्याला शिकायचंय, उभं राहायचंय, एवढ्या मोठ्या शहरात येतात. माझी कळकळीची विनंती या कॉलेजेसला की कृपया करून या स्टुडंट्सला आयडेंटिफाय करा, त्यांना पाहिजे तसा मोरल सपोर्ट करा, त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा, त्यांच्यासाठी स्पेशल काउन्सिलिंग सेशन्स उपलब्ध करून द्या. कृपया करून त्यांच्या आशेला निराशेमध्ये कन्वर्ट करू नका. खूप मोठं फेल्युअर त्यांच्या नशिबी येईल. आणि मित्रांनो, सेम परिस्थिती तुमची असेल किंवा तुमच्या अवतीभोवती अशी काही मुलं असतील ज्यांची सेम परिस्थिती असेल की त्यांना काही कळत नसेल किंवा पुढे प्रोग्रेस होत नसेल, तर मित्रांनो कृपया करून माझ्याशी संपर्क करा. आपण गप्पा गोष्टी करूयात. या निराशेतनं कशा पद्धतीने तुम्हाला बाहेर काढता येईल आणि कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाल, डेफिनेटली या विषयावर आपण चर्चा करू आणि याच्यातनं मार्ग काढू. तर खाली दिलेल्या नंबरवर विदाऊट एनी हेजिटेशन संपर्क करा. नक्कीच या विषयावर आपण तोडगा काढू. थँक्यू व्हेरी मच गाईज.